काय झालं, अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, प्रभू, दान तर मी पण खूप करतो, पण सर्व लोक कर्णाला दानशूर समजतात, असं का? श्रीकृष्ण त्यावर हसला आणि त्याने बाजूला असलेले 2 डोंगर सोन्याचे बनवले आणि अर्जुनाला सांगितले, आता हे सगळं सोनं तू दान कर. हे ऐकताच अर्जुनाने आजूबाजूच्या गावकऱ्यांना बोलवलं आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ते सोनं दान करायला सुरुवात केली. काही वेळानंतर अर्जुन थकला आणि खाली बसून कृष्णाला म्हणाला, कृष्णा, आता काही हे काम माझ्याच्याने होणं शक्य नाही. आता मी आणखी दान नाही करू शकत. त्यावर श्रीकृष्णाने कर्णाला बोलावलं आणि हेच काम करायला सांगितलं. कर्णाने आसपासच्या सर्व गावकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं, ज्याला जेवढी गरज असेल त्यांनी इथून सोनं घेऊन जावं. हे ऐकताच अर्जुन उठून उभा राहिला आणि म्हणाला, अरे श्रीकृष्णा, हे तर मी पण करू शकलो असतो, पण हा विचार माझ्या डोक्यात का नाही आला? कृष्ण म्हणाला, तुझ्या मनात मोह निर्माण झाला होता. मी सर्वांना दान देतो आहे असा एक अहंभाव निर्माण झाला होता. कर्णाने असं नाही केलं. कर्णाच्या मनात मी दाता आहे, मी देतो आहे हा भाव नव्हता आणि म्हणूनच कर्णाला सर्वात दानशूर समजलं जातं. तर मित्रांनो, कोणतीही प्रशंसा, धन्यवाद, इतर कोणतीही अपेक्षा न करता केलेलं दान हेच दान सर्वश्रेष्ठ असतं. इथून पुढे कोणालाही कोणतेही दान करताना, कोणतीही वस्तू देताना प्रशंसेची, धन्यवादाची किंवा इतर कुठलीही अपेक्षा करू नका.